ज्ञानपीठ सन्मान प्राप्त विद्या करंदीकर यांच्या कन्या जयश्रीताई काळे यांच्याशी मी आज संवाद साधणार आहे. नमस्कार. नमस्कार. तर महाराज चॅनल जो आहे तो चॅनल चालू करण्यामागचा उद्देश म्हणजे महाराष्ट्र आणि राजस्थान या दोन राज्यांमध्ये सांस्कृतिक आणि त्यानंतर इतर सगळ्या ज्या कला आहेत किंवा चांगले विचार आहेत त्याची देवाणघेवाण व्हावी, त्या निमित्तानं हा चॅनल आपण चालू केलाय. आणि आजचा दिवस विशेष आहे तो म्हणजे विंदा करंदीकर जे आहेत ते माझे आवडते कवी, त्यांच्या निमित्तानं आज त्यांची जी कन्या आहे त्यांच्याशी संवाद साधण्याचं मला संधी मिळते. तर त्यांनी त्यांचा पूर्ण परिचय करून द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. पहिले आपला जो उपक्रम आहे हा अतिशय चांगला आहे आणि त्याच्याबद्दल मी आपलं अभिनंदन करते. आणि आज विंदांना जाऊन 15 वर्ष झाली, स्मृती दिन आहे त्यांचा. तर त्या निमित्ताने आपण हे काही विंदांबद्दल बोलतोय याचाही आनंद आहे. विंदा करंदीकर हे प्रामुख्याने कवी म्हणून ओळखले जातात, परंतु त्यांनी गोविंद विनायक करंदीकर या मूळ नावाने लघुनिबंध, इंग्रजी जर्मन महाकाव्यांची भाषांतर, अमृतानुभवाचं अर्वाचीनीकरण, इंग्रजी मराठी समीक्षा असं विविधांगी लेखन केलं. या लेखनात आणि विशेषतः त्यांच्या कवितातून वेगवेगळे वैविध्यपूर्ण अशा कविता त्यांनी केल्या. तर अगदी बालकवितांपासून जर आपण सुरुवात केली तर ते तिकडे कसे वळले हे थोडक्यात सांगते. तेव्हा माझा धाकटा भाऊ 6 वर्षाचा होता. एकाएकी कसल्या तरी अनामिक भीतीनं त्याला ग्रासलं. जेवण खात नव्हता, रात्री बेरात्री पिंचाळत उठायचा. बाबा बुवा अंगारे दुपारे याबद्दल सुचवलं गेलं, पण आम्ही वडिलांना भाऊ म्हणायचो, त्या वाटेला जाणारे नव्हते. मग त्याचं मन रमवण्याकरता त्यांनी त्याच्याच खेळातले चेंडू पतंग घेऊन त्याच्यावर कविता करायला सुरुवात केली. तोही त्या तोंडपाठ म्हणू लागला. कवितांच्या नादात तो त्याची वेडी भीती विसरला, पण भाऊंच्या शब्दात सांगायचं तर त्यांना मात्र बालकविता लिहायचं जे वेड लागलं ते कायमचं. मुलांच्या भावविश्वाशी समरूप होऊन लिहिलेल्या या कविता मुलांना तर रिझवतातच, पण मोठ्यांनाही एक वेगळा अर्थ सुचवून जातात. तर प्रथम आपण एक बालकविता घेऊया, राणीची बाग. स्वप्नात पाहिली राणीची बाग, हत्तीच्या पाठीवर बसला नाग. हत्ती भला मोठा असला तरी नागोबाला घाबरतो. हरणांच्या बरोबर खेळत पत्ते, बसले होते 2 चित्ते. खरं हरण हे चित्त्यांचं आवडतं खाद्य, पण इथे समीकरण बदलली आहेत. माकड होते सांगत पुराण, उंट होता वाचित कुराण. सिंह होता व्याख्यान देत, गाढव होते उतरून घेत. जिराफ होता गात छान, माने इतकीच लांबतान. कोल्हा होता दुकानदार, त्याच्या दुधात पाणी फार. मला पाहताच म्हणाले सारे, एक पिंजरा याला द्या रे. त्याबरोबर आली जाग, स्वप्नात पाहिली राणीची बाग. आपण मुक्या प्राण्यांना निर्विकारपणे बंदिवान करतो, पण आपली नुसत्या कल्पनेने गाळण उडते. बालकवितांबरोबरच विंदांनी स्त्रीविषयक प्रगल्भ जाणीवांच्या पण अनेक कविता लिहिल्या. स्त्रीचा सोशिक कणखरपणा, झोकून देऊन त्याग प्रेम करायची वृत्ती, तिची निर्मिती क्षमता, तिची अष्टावधानी कार्यक्षमता, हे सगळं त्यांच्या अनेक कवितातून व्यक्त झालंय. निष्ठेने गृहिणीपद सांभाळणाऱ्या स्त्रियांबद्दल कवीला अतिशय आदर आहे. संसार करणं ही तारेवरची कसरत असते आणि ते जोखमीचं, जिकिरीचं आणि जबाबदारीचं काम असतं आणि मुख्यतः ही जबाबदारी स्त्रियांवर येऊन पडते. त्यामुळे अशा सगळ्या स्त्रियांना दिलेली मानवंदना म्हणजे जपताल ही कविता. आता कवितेच्या नावावरनं थोडंसं सांगते. विंदा तबला उत्तम वाजवायचे. खाजगीत ते किशोरीबाई, फिरोज दस्तूर यांनाही साथ करायचे. शास्त्रीय संगीताची त्यांना चांगली समज होती, त्यामुळे कुमार गंधर्व भीमसेन त्यांच्याशी चांगली मैत्री होती.
कुमारांच्या देवासच्या घरी त्यांच्या लिखाणाच्या टेबलावर फक्त 2 फोटो होते, एक वि.स. खांडेकर आणि दुसरा विंदा करंदीकर. एकदा भीमसेनजींचा फोन आला होता, मी समोरच बसले होते. ते सांगत होते, अरे बाबा सध्या धावपळ चालली आहे, मंडळी 75 करायचं म्हणतायत. ते ऐकल्याबरोबर तिथल्या तिथे फोनवर भाऊंनी त्यांना शुभेच्छा दिल्या. ते अशा 75 म्हणजे अमृत वर्ष. अमृताचे डोही बुडविले तुम्ही, बुडताना आम्ही धन्य झालो. मी पण संपले, झालो विश्वाकार, स्वरात ओंकार भेट लागा. पुढे स्वरभास्कर हा ग्रंथ प्रकाशित झाला. त्याचं पहिलं पान केवळ ह्या 4 ओळी आणि खालती विंदा करंदीकर सही असं संपन्न झालेलं आहे. तर झपताल हा 10 मात्रांचा एका विशिष्ट मध्यलयीत जाणारा ताल असतो, पण त्यात त्याचे ठेके पकडणे कौशल्याचं काम असतं. एखादी चांगली गृहिणी देखील अगदी आपल्या 10 फुटी संसाराच्या खोलीतही दिवसाच्या 24 तासात येणारे बरे वाईट प्रसंग, अडीअडचणी यांना सामोरं जात असताना तिचा कधी तोल ढळत नाही, समाधान सरत नाही की लयही बिघडत नाही. अशा या गृहिणीचं किंवा संसार योगिनीचं शब्दचित्र म्हणजे झपताली कविता. ओचे बांधून पहाट उठते, तेव्हापासून झपाझपा वावरत असतेस. कुरकुरणाऱ्या पाळण्यातून 2 डोळे उमलू लागतात आणि मग इवल्या इवल्या मोदक मुठीतून तुझ्या स्तनांवर बाळसे चढते. अधूनमधून माझी स्वप्ने तुझ्या पायात मांजरीसारखी लुडबुडत असतात. त्यांची मान हळू चिमटीत धरून तू त्यांना बाजूला करतेस, तरी पण चिवकाऊच्या मम्मम मधला एक घास त्यांनाही मिळतो. तू घरभर भिरभिरत असतेस, लहान मोठ्या वस्तूंमध्ये तुझी प्रतिबिंबे रेंगाळत असतात. स्वागतासाठी सुहासिनी असतेस, वाढताना यक्षिणी असतेस, भरवताना पक्षिणी असतेस, साठवताना संहिता असतेस, भविष्यासाठी स्वप्न सती असतेस. कुटुंबाच्या भविष्यासाठी आपली स्वप्न थोडी बाजूला करतेस. संसाराच्या 10 फुटी खोली दिवसाच्या 24 मात्रा चपखल बसवणारी तुझी किमया मला अजूनही समजलेली नाही, अजूनही समजलेली नाही. वा. तर आता आपण म्हणजे विंदा करंदीकर हे म्हणजे कवी म्हणलं की तरल भावना असलेला कवी असतो. तर विंदा करंदीकर जे ते वैचारिक अधिष्ठान मांडतात आणि त्यांच्या अनेक कवितांमधनं जीवनाचं तत्वज्ञान प्रगट होतं. प्रश्नच. तर असं एखादं काही तुम्हाला ऐकवता आलं तर जरूर. आणि जशा स्त्रीविषयक प्रगल्भ जाणीवाच्या कविता त्यांनी लिहिल्या, तशा सामाजिक जाणीवेच्या पण त्यांनी अनेक लिहिल्या. आता त्यांनी जेव्हा आपल्या निवडणुका झाल्या, पहिली निवडणूक झाली, तेव्हा त्यावेळच्या परिस्थितीला अनुलक्षून कविता लिहिल्या होत्या. त्यातली एक कविता सब घोडे 12%. ते म्हणतात ही माझी कमनशिबी कविता आहे. कारण जेव्हा त्यांनी ही कविता लिहिली तेव्हा त्यांना वाटलं कालांतराने परिस्थिती बदलेल आणि ही कविता कालबाह्य होऊन जाईल, त्याचा त्यांना आनंद होता. पण तसं काही झालं नाही. प्रत्येक वेळेला निवडणूक येते तेव्हा कमी जास्ती प्रमाणात ही कविता लागू पडते. तेव्हा सब घोडे 12%. जितकी डोकी तितकी मते, जितकी शिते तितकी भूते. कोणी मवाळ, कोणी जहाल, कोणी सफेद, कोणी लाल, कोणी लठ्ठ, कोणी मठ्ठ, कोणी ढिले, कोणी घट्ट, कोणी कच्चे, कोणी पक्के. सब घोडे 12%. गोड गोड जुन्या थापा तुम्ही पेरा, तुम्ही कापा शेतकऱ्यांसाठी. तुम्ही तरी करणार काय, आम्ही तरी करणार काय. त्याच त्या खड्ड्यामध्ये पुन्हा पुन्हा तोच पाय. जुन्या आशा नवे चंग, जुनी स्वप्ने नवे भंग, जुना माल नवे शिक्के. सब घोडे 12%. जिकडे सत्ता तिकडे पोळी, जिकडे सत्य तिकडे गोळी, जिकडे टक्के तिकडे टोळी. ज्याचा पैसा त्याची सत्ता, पुन्हा पुन्हा हाच कित्ता. अंध घोडा मंद स्वार, याच्या लत्ता त्याचे बुक्के. सब घोडे 12%. सब घोडे चंदी कमी, कोण देईल त्याची हमी. डोक्यावरती छप्पर तरी कोण देईल माझा हरी. कोणीतरी देईन म्हणा, कोणीतरी देईन म्हणा, मीच फसवीन माझ्या मना.
भुकेपेक्षा भ्रम बरा, कोण खरा कोण खोटा, कोणी तिर्या कोणी छक्के, सब घोडे 12%, सब घोडे 12%. वा, फार सुंदर. अशाच प्रकारच्या सामाजिक जाणीवेच्या माझ्या मनापण दगड, मानवांनो आत यारे, अशा अनेक कविता विंदाने लिहिल्या. पण त्यांची सामाजिक जाणीव ही त्यांच्या कवितांपुरती मर्यादित नव्हती. कवितेत एक, विचारात दुसरे आणि प्रत्यक्ष व्यवहारात तिसरे असं आयुष्य ते जगले नाहीत. आपल्या वैयक्तिक गरजा अगदी मर्यादित ठेवून त्यांनी पुरस्काराच्या रूपाने मिळालेले सगळे आणि स्वतःचे काही लाख रुपये हे सामाजिक आणि वाङ्मयीन कामाकरता देऊन टाकले. स्वातंत्र्य लढ्यात ते तुरुंगात होते. त्यासाठी मिळणारं स्वातंत्र्य सैनिकाचं पेन्शन त्यांनी कधी घेतलं नाही. ते म्हणायचे, मी जे काय केलं तो माझा कर्तव्य होतं, ते माझं, तेव्हा त्याचा मोबदला नको. वडिलोपार्जित वाट्याला आलेली 2 एकर जमीन त्यांनी गावात शाळा बांधायला देऊन टाकली. हेतू हा की आपल्यासारखं गावातल्या मुलांना शिक्षणासाठी गाव सोडून जायला लागू नये. आज त्या शाळेत पंचक्रोशीतली 550 मुलं 12वी पर्यंत शिक्षण घेत आहेत. अनेक प्रश्न हे शेवटी वाढत्या लोकसंख्येशी येऊन ठेवतात असं त्यांचं मत होतं. म्हणून कुटुंब नियोजनाचं काम करणाऱ्या एका संस्थेला त्यांनी बऱ्यापैकी देणगी दिली. त्यात त्यांची 2 मजली इमारत उभी राहिली. तेव्हा त्यांनी त्या इमारतीला ह्यांचं नाव द्यायचं ठरवलं. पण भाऊनी त्याला नको म्हणाले. कारण ते म्हणाले, नाव देऊ इच्छिणारे देणगीदार तुम्हाला आणखीन मिळतील, त्यांना शोधा, निधीत भर घाला आणि काम वाढवा. वा, अशी माणसं दिसणं किंवा अशी माणसं प्रत्यक्षात पाहणं हे आमच्यासाठी दुराप असतंय. तर तुम्ही तर त्यांच्या कन्या, खरंय, तुम्हाला ते सगळं भाग्य लाभलंय. होय होय. तर विंदा हे तत्वज्ञानाविषयी म्हणजे त्यांच्या एका कवितेमध्ये वेस्टर्न फिलॉसॉफर म्हणजे परदेशी तत्वज्ञ हे येतात, किंवा स्वदेशी सुद्धा बघितलं तर ज्ञानेश्वर तुकाराम, असं समग्र एक कवी त्याच्या जीवनामध्ये विविध पैलूंना म्हणजे विविध पैलूंवरती लिखाण करतो. तर त्या एका भागाचं काम नाही, म्हणजे आपण जे आता चर्चा करतोय एका याच्यामध्ये शक्य नाही. तरी देखील त्याच्यातनं काहीतरी आपले जे काही बघणारे प्रेक्षक आहेत त्यांच्यापर्यंत कविता जावी आणि त्यांनी प्रत्यक्षामध्ये जाऊन कविता वाचाव्यात, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. बरोबर. तर प्रेरणा देणारी एखादी कविता, बरोबर, मी असं म्हणेन की एक त्यांची जीवनदृष्टी दाखवणारी आहे. आता आपण 1-2-3 कविता बघू. तर कवीच्या मते वेगळ्या वाटेने जाणारे, वेगळ्या वाटा चोखाळणारे ह्यांच्यात काहीतरी विशेष सामर्थ्य असतं. अनेक थोर साहित्यिक, तत्ववेत्ते, शास्त्रज्ञ हे वेगळ्या वाटा शोधत गेले. कधीतरी दिशा चुकले असतील, पण काहीतरी अभूतपूर्व करून गेले. आपल्या रोजच्या आयुष्यात पण आपण बघतो, आपली मुलं त्यांना जे आवडतं त्यात रमतात, ठराविक अभ्यासक्रम न निवडता. थोडीशी दिशा चुकू शकतात, पण कवीला त्यांच्यामध्ये एक वेगळं सामर्थ्य दिसतं. आणि म्हणूनच कवी म्हणतो, चुकली दिशा तरीही, चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे, वेड्या मुसाफिराला सामील सर्व तारे. कोलंबस जहाज बांधून भारताच्या दिशेने निघाला, दिशा चुकला, अमेरिकेला पोचला. पुढचा इतिहास आपल्याला माहितीये. चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे, वेड्या मुसाफिराला सामील सर्व तारे. मी चालतो अखंड चालायचे ठरवून, धुंदीत त्या गतीच्या सारेच पंथ प्यारे. डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे, हे शीड तोडले की अनुकूल सर्व वारे. मग्रूर प्राक्तनाचा मी फाडला नकाशा, विझले तिथेच सारे ते मागचे इशारे. आशा तशी निराशा हे श्रेय सावधानचे, बेसावधास कैसे डसणार हे निखारे. चुकली दिशा तरीही, चुकली दिशा तरीही आकाश एक आहे, हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्यारे, वाटेल तेथ न्यारे. वा वा. अनेक जण आजकाल करिअरच्या बाबतीमध्ये बरेचसे कन्फ्यूज असतात, त्यांना पुढे काय करायचं हे समजत नाही. त्यांच्यासाठी प्रेरणा देणारी नक्कीच. हो, अगदी. आकाश एक आहे.
हे विश्वची माझे घर अशीच कवीची धारणा होती. वसुधैव कुटुंबकम हीच संकल्पना विविध प्रदेशातील निसर्ग निर्मित नद्या पर्वत यांच्या एकात्मतेतून मांडणारी कविता आहे. मानवाचे अंती एक गोत्र. मिसिसिपी मध्ये मिसळू दे गंगा, राईन मध्ये नंगा नंगा हिमालयातील उंच पर्वतरांगा करो स्नान, सिंधूसाठी झुरो अमेझॉन थोर, कांगो बंडखोर टेम्ससाठी, नाईलच्या काठी रॉकी करो संध्या, रॉकी अमेरिकेतला मोठा पर्वत, नाईलच्या काठी रॉकी करो संध्या, संस्कृती अनमंद्या नष्ट हो, वोल्गाचे ते पाणी वाहू दे यमुनेत, वोल्गा रशियातली मोठी नदी, वोल्गाचे ते पाणी वाहू दे यमुनेत, लाभो निग्रो रेत पांढरीला काळे गोरे एकत्र येऊ, माझा हिमाचल माझा हिमाचल धरो अंतरपट, लग्नासाठी भट वेद द्रष्टा, रक्ता रक्तातील कोसळोत भिंती, रक्ता रक्तातील कोसळोत भिंती, मानवाचे अंती एक गोत्र. 56 भाषांचा केलासे गौरव, तोची ज्ञानदेव जन्मायेव, जागृतानो फेका प्राणांच्या अक्षता, ऐसा योग आता पुन्हा नाही पुन्हा नाही. आजचा हा योग आपल्यामुळे आला आणि थोडंफार विंदांची जीवनदृष्टी दाखवणाऱ्या काही एक दोन कविता, त्यांच्या कवितातलं वैविध्य दाखवणाऱ्या काही कविता असं मी आज सादर करू शकले. आणि ते शेवटी हे त्यांच्या म्हणजे मी एवढंच म्हणेन की विंदांची जी काव्यसंपदा आहे त्यांनी आम्हाला खूप दिलं आणि त्यामुळे ही देण्याचीच संकल्पना पुढे नेणारी जी कविता आहे कृतज्ञता व्यक्त करणारी. हा म्हणजे जो काही माणूस देतोय आपल्याला त्याच्याविषयी आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे. बरोबर. तर ते देणाऱ्याचे जे काही आपण म्हणून ती देण्याची संकल्पना पुढे नेणारी घेता ही कविता आपण सादर करूया. घेता. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. कवीच्या मते खरा देणारा हा फक्त निसर्ग असतो, आपण सगळे घेणारे असतो आणि म्हणून घेता घेता एक दिवस घेतलेल्यातलंच थोडं पुढे द्यायला लागलं पाहिजे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. हिरव्या पिवळ्या माळाकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, मायेची ऊब. हिरव्या पिवळ्या माळाकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, कणखर प्रतिकार शक्ती. वेड्या पिशा ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावे, कलावंतांनी मुक्त प्रतिभा. वेड्या पिशा ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावे, रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे. आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याकडेच असतात, दुसरीकडे कुठे जायला लागत नाही. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी, अन्यायाविरुद्ध खवळून उठण्याची ताकद. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी, भरलेल्याशा भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी, आध्यात्मिक जाळी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, दातृत्व घ्यावं. धन्यवाद. तर आता आपण बघितलं की विंदांसारखे ज्येष्ठ कवी आणि त्यांची कन्या, त्यांचं जे सादरीकरण आहे त्याच्यामध्ये आपल्याला वेगळेपण निश्चितच दिसतं. तर माझी सर्वांना अशी विनंती की त्यांनी या निमित्तानं विंदा करंदीकरांच्या कविता आणि त्यांचं समग्र साहित्य हे वाचलं पाहिजे. महाराज चॅनल कडून आपणास खूप खूप धन्यवाद. आणि भविष्यामध्येही तुम्ही मला कधी वेळ लागली तर तुम्ही मला वेळ देता. जरूर जरूर. चांगलं काम तुमचं चाललंय तर केव्हा वेळ आमचा देणार नाही, आमचा वेळ सत्कारणी लागेल एवढंच म्हणते.